नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी घेऊन आलेली आहे मी दाल तडका, मिक्स दाल तडका. धाब्यावर आपण जर जेवण करायला धाब्यावर गेलो तर आपण काय मागतो सर्वात पहिले? दाल तडका. तर मग दाल तडका हे सर्वांच्या आवडीचा आहे, फेवरेट आहे. म्हणताना आज मी घरीच दाल तडका धाब्यासारखा बनवून दाखवणार आहे. नक्की बघा. मी कुठली कुठली डाळ घेतली ते बघा. चला बघूया. मसूर डाळ घेतलेली आहे 1 कप, छोटा चना डाळ 1 कप, 1 कप तूर डाळ, उडद डाळ 1 कप, मूग डाळ. मेजरमेंट कपाने पाऊण कप, प्रत्येक डाळ पाऊण कप घेतलेली आहे. तर 5 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. मस्त डाळी धुवून घ्यायच्या स्वच्छ. आणि विटॅमिन असते यामध्ये. हेल्दी डाळ जेवण म्हणजे वरण भात, मुलं पण जेवतात वरण भात, खूप आवडीची आहे. हे मिक्स डाळ तडका खूप छान आणि टेस्टी घरच्या घरी धाब्यासारखा बनणार आहे. तर नक्कीच पूर्णपणे रेसिपी बघा आणि मला कमेंट करून सांगा का ही रेसिपी कशी झाली आणि हे डाळ तडका किती टेस्टी झाला. 2 मिनिटं आपण या डाळीला असंच मुरू द्यायचं, म्हणजे हे साईडला ठेवायचं 2 मिनिटासाठी. आता आपण हे डाळ झालेली आहे, भिजलेली आहे, ते धुवून स्वच्छ घेतली. यामध्ये घालूया कुकरमध्ये. त्यामध्ये पाणी घालते आहे. 2 गिलास पाणी घालायचं. 2 चम्मच शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप घालू शकता. कलर साठी मी पहिलेच हळद घालते आहे. आता आपण कव्हर करून घेऊया. 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण हे भाज्या बाकी कापून घेऊया. कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि अद्रक. त्याला छोटं छोटं कापून घ्यायचं. बारीक कांदा कापायचा. पूर्ण कांदा कापून झालेला आहे. बारीक बारीक पातळ पातळ कापून घ्यायचा. टमाटर कापून घेऊया. टमाटर हे गावरान आहे. गावरान टमाटरला चव खूप छान आणि मस्त असते. आपला डाळ शिजेपर्यंत, डाळीला 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. तर मी पाणी ठेवलेलं आहे. 1 गिलास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याला मस्त उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपण पिठामध्ये घालायचं. तर आता मी काय करते, पीठ घेते. बाजरीचं आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याला असं गाळून घ्यायचं. कुठलंही पीठ असो गाळायचं, म्हणजे भाकरी नरम आणि मस्त छान भाकरी येते. आता हे गाळून झालेलं आहे पीठ आपलं. आता हे ठेवून द्यायचं आणि थोडे यामध्ये तीळ घालायचे. 1 चम्मच. संक्रांतीत जर भाकरी करायच्या असल्या तर तीळ घालतात. आमची आजी घालायची, सासूबाई पण घालायच्या. तर मी मीठ, थोडं त्यामध्ये मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. याला एकत्र करून घेतलेलं आहे. पाणी उकळी कसं आलेलं आहे एवढं उकळी येऊ द्यायचं पाणी. त्याच वेळेस त्या पिठाला चिकटावा येते. आता याला वेर करून घेऊयात. त्यामध्ये पाणी घालते आहे. थोडं थोडं पाणी घालायचं. आता आपला हात भाजेल म्हणताना हे असं चम्मचने हलवून घ्यायचं पूर्णपणे. याला पूर्ण असं मिक्स करायचं.
कारण गरम असते, पाणी उकळलेलं असते, त्याच वेळेस याला चिकटावा येते. गरम पाणी असलं तरच भाकर येते पातळ. बघा किती मस्त याचा चिकट डो बनत. छान असं याला मळून घ्यायचं. थोडं थोडं हाताला पाणी घ्यायचं, कारण हे आटा चिपकेल हाताला. तर डो आता रेडी झालेला आहे. आटा भिजून झालेला आहे. आता आपण भाकर टाकून घेऊया. तर यावरती थोडं पीठ घातलेलं आहे पोळपाटावर. असं करून घ्यायचं, म्हणजे भाकर आपोआप पुढे पुढे वाढते, पातळ भाकर येते. भाकर आपली रेडी झालेली आहे. आता तावा पण गरम झालेला आहे, त्यावरती ही भाकर घालावी. त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं, नाही तर इकडून कडक येईल. भाकर कडक नाही यावं, भाकर मऊ यावं, म्हणून थोडं पाणी लावायचं. झालेली आहे. भाकरीला बघा कसा मस्त छान छान फुलली. तिला पलटवत राहायचं, नाही तर करपायची. जिकडून जिकडून कच्ची आहे तिकडून असं पलटवून घ्यायचं. तर आपण डाळीला तडका देऊन घेऊया. गॅसवरती कढाई ठेवलेली आहे, गॅस ऑन केलेला आहे. खोलून बघूया. मस्त झालेली आहे, छान मस्त झालेली आहे. तर याला तडका देऊन घेऊया. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये अद्रक लसूण चा पेस्ट घातलेला आहे. त्याला मस्त तेलामध्ये असं पसरवून घ्यायचं. त्याबरोबर कांदा घालूया. थोडी मिरची, हिरवी मिरची घातलेली आहे. 2-3 अद्रकचे तुकडे घातलेले आहेत. तसं आपण लसूण जिरा अद्रकच्या पेस्ट मध्ये अद्रक आहे, पण थोडी टेस्ट साठी वरून तुकडे घातलेले आहे. आता कापलेलं जे टमाटर होतं ते घातलं तेलामध्ये. त्याला मस्त नरम होऊ द्यायचं. आणि टमाटर नरम झालेला आहे, मस्त कलर आलेला आहे. यामध्ये आता मसाले घालूया. जास्त काही नाही घालायचे. एक किचन किंग मसाला आणि हिंग थोडा, 1 चमच गरम मसाला, धने पावडर, किचन किंग मसाला 1 चमच घातलेला आहे छोटा. तर आता आपले हे झाले मसाले पूर्ण तेलामध्ये मस्त झालेले आहे. तेल वरती आलेलं आहे. तर आपण हे डाळ घालूया यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचं. याला 2 ते 3 मिनिटं गॅसवरती राहू द्यायचं. त्यानंतर काढून आपण याला तडका देऊया. बघा मस्त झालेली आहे, उकाळी आली. आता आपण काढून घेऊया. यामध्ये तेल घातलेलं आहे, बघा मस्त तेल झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. सर्वात पहिले मोहरी घालायची, जिरा आणि 4-5 लसणाच्या कळ्या. कढीपत्ता घालू शकतो, मी कढीपत्ता नाही घातलेला आहे. थोडी कोथिंबीर घालूया. बघा आता दाल तडका आपला रेडी आहे. मस्त जेवण करायचं. गरम गरम डाळ आणि भात बनवला, खुशबू आलेली आहे.
खूप टेस्टी बनलेला आहे. तर चला आपण जेवण करूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जरूर जरूर मला कमेंट करून सांगा